आज होता भावाचा उपवास, पण मी असं तोंड करून का बसले ते तुम्हाला पुढे समजेलच. तर सध्या मी आहे गावाकडे, त्यामुळे सगळ्या बायकांसोबत मी गेले होते वारुळाला आणि तिकडं आमच्याकडे अशी 5 दगडं पुंजतात, त्यांना लाह्या, पीठ वगैरे वाहतात आणि मग वारुळाला 5 फेऱ्यासुद्धा मारल्या जातात. ते सगळं करून घेतलं. लगेचच तिकडेच बायकांनी फेर धरला. खूप सारे खेळसुद्धा खेळले जातात, गाणी म्हटली जातात. पण माझी तब्येत इतकी डाऊन झाली होती, मला थंडी तापाने घसा सगळा पॅक झाला होता. काही बायका उशिरा आलेल्या, त्यांची पूजा करायचं चाललेलं, पण माझी तब्येत इतकी वीक झाली की मला तिकडूनच लगेचच हॉस्पिटलला यावं लागलं आणि डॉक्टरांनी पेंडकं भरून औषधं दिली आणि ह्या गोंडोल्याने हे गोंडोलं फुल दिलं आणि मला खूप जरा बरं वाटायला लागलं. गोळ्या खाल्ल्या आणि थोडासा आराम केल्यानंतर मला जरा फ्रेश वाटायला लागलं. तोपर्यंत आत्यांनी इकडं पोती वळायला घेतली होती, तेच मी लगेचच गळ्यामध्ये घालून घेतली आणि हॉलमध्ये ध्रुवने इतका घरभर पसारा करून ठेवला होता. आत्या म्हटलं तुम्हाला जायचंय तर मग लगेचच आपण इकडं नारळाची सालसुद्धा काढून घेऊ. मी ट्राय केलं पण मला काही ते जमलं नाही. म्हटलं राहू द्या. मी आले किचनमध्ये आणि लगेच पालकसुद्धा नीट करून घेतला, ध्रुवला दूध प्यायला दिलं आणि मी लागले होते संध्याकाळच्या स्वयंपाकाला. आज भावाचा उपवास असल्यामुळे तसा तर थोडा स्वयंपाक होता आणि सकाळची सगळी कामं माझ्या जाऊबाईंनी मी आजारी असल्यामुळे केली होती. म्हटलं चला आज थोडीशी एक्स्ट्राची कामं करू. मी लगेच पालक राईस बनवून घेतला, भाजी केली आणि लगेच भाकरीसुद्धा केल्या आणि ह्या नणंदबाईंची भेट खूप दिवसातून झाली होती आणि पंचमी असल्यामुळे आमच्या गावात खूप खेळले जातात. बायका गाणी म्हणत होत्या, पण आम्हाला बोर झालं म्हणून आम्ही दमशेराच खेळायला निघालो. चला बाय.